असे दमदार परफॉर्मन्सेस बघितल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यासाठी किती एनर्जी लागत असणार, केवढी ताकद लागत असणार. आणि त्यासाठी मला आठवतंय कोणीतरी सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमची तब्येत बनवायची असेल ना तर असं म्हणतात 1 ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. आणि मी तसं एकदा केलं सुद्धा. अशी तब्येत बनवण्यासाठी मी बाजारातनं 2 डझन सफरचंद आणली. नंतर आमच्या कॉलनीमध्ये एक डॉक्टरीण आली आणि मग ती सफरचंद सगळ्यांना वाटून टाकली. कारण वेन द डॉक्टर इज ब्युटिफुल कीप ॲपल अवे. असू दे, ॲपल राहू दे, डॉक्टर राहू दे, आपल्या समोर एक ब्युटिफुल अप्सरा येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अप्सरा स्मिता तांबे. क्या बात है स्मिता तांबे, सोन्यासारखा परफॉर्मन्स केलात आपण. थँक्यू सो मच. वल्ला फुलवा खामकर. स्मिता खूप छान नाचलीस. तुझ्या जॉनरचं गाणं नव्हतं हे. स्पेशली तू आयटम करतेस असं मी बघितलं होतं जेव्हा तुझे करताना तेव्हा. पण हा सेमी क्लासिकल परफॉर्मन्स होता. तू स्टार्ट टू एंड विथ एनर्जी खूप छान कॅरी केलास. ऑल आवर बेस्ट विशेस विथ यू. थँक्यू सो मच फुलवा. थँक्यू सो मच. क्या बात आहे स्मिता. म्हणजे जसं आता फुलवा म्हणाली की तुला त्या टाईपच्या गाण्यांमध्ये आम्ही जास्त बघितलंय, कदाचित इव्हेंट्सना वगैरे असेल, पण या बाजाचं गाणं पहिल्यांदा तुझ्यावरती आम्ही म्हणजे बघतोय, म्हणजे तू परफॉर्म करताना. मला असं वाटतं की तुला वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स पण झेपू शकतील ना नाचायला असं आता बघून वाटतंय. पण मी प्रयत्न करेन. हा, आणि खरंच खूप छान परफॉर्म केलंस तू. इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मला विश्वास आहे की ती सगळ्या स्टाईल्स करेल म्हणून. खूप छान परफॉर्मन्स केलास तू. गाण्याचं रिदम तू शेवटपर्यंत मेंटेन केलास, अगदी शेवटच्या बीटपर्यंत. आणि त्याच्यातले काही ऑफ बीट कोरिओग्राफ केलेले ते तू
इतक्या सहजतेने ते प्रेझेंट केलेस आणि ते सहज प्रेझेंट करणं हे जास्त फार कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. कारण ते किती ब्रेन शार्प ठेवून करावं लागतं ॲज अ कोरिओग्राफर आणि ॲज अ परफॉर्मर, ह्या दोन्ही गोष्टींमुळे मला माहिती आहे. ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच मयूर. थँक्यू सो मच. स्मिता, आता आपण जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. बापरे. डोळे बंद केलेस पण ते बोललेलं ऐकू येणार आहे. स्मिता, मी काही बोलू नको का? नाही, बोला, ऐकण्यासाठीच आहे, पण भीती वाटते परत. अप्रतिम परफॉर्मन्स झाला. क्या बात आहे. आणि मला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावीशी वाटते स्मिता, की आज मला स्मिता तांबे नाही दिसली डान्स करताना. मला या पर्वातली एक अप्सरा नाच करताना दिसली आहे. थँक्यू सो मच. तुम्ही याआधी इव्हेंट्समध्ये आयटम नंबर्स पण केलेले आहेत आणि लोकांना ते भरपूर आवडलेही आहेत. त्यामुळे एक छोटीशी सजेशन देऊ इच्छितो की जे नंबर्स तुम्ही इव्हेंट्समध्ये केलेले आहेत ते नंबर्स इथे अवॉइड करा. ओके. आणि मग बघा, तुम्हाला स्वतःला करताना एक वेगळी मजा येईल आणि लोकांनाही ते पाहताना खूप मजा येईल आणि आम्हाला अप्सराला पाहताना खूप आनंद होईल. थँक्यू सर. लक्षात ठेवा. क्या बात आहे. आयटम हा? हे मी माझ्या मनातनं बोललोय तुला. ओके. हे आयटम तेरे लिए भी क्या है देखते हैं. क्या बात आहे. फुलवा खामकर. त्या डाव्या बाजूला बसलेली दीपाली विचारे. तू फुलवा म्हणालीस पण तुला आलेली आहे दीपाली विचारे. तर अप्सरा, स्मिता आणि दीपाली, पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आता एक मिनिट पुष्कर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या समजा जर तुम्हाला या 3 मेंटॉर्स पैकी कोणाला एकाला जर चूज करायचं असतं तर तुम्ही कोणाला केलं असतं? हो सर, माझा काय प्रश्न आहे. कशाला आणि ते अहो नाही हो, मला ह्यांच्या बरोबर अख्खं पर्व घालवायचंय. नका असे काहीतरी प्रश्न विचारू. नाही असं नाही. हे बघा काय आहे, कुटुंब प्रमुख म्हणून हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा पूर्ण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे यू हॅव टू चूज एक नाव. हो सर. हो सर, हे काय आहे. पुष्कर पटकन रे. आई शपथ. यस. पुष्कर, ऍक्च्युली काय झालं ना सर, मी दीपाली बरोबर आणि मयूर बरोबर काम केलेलं आहे, त्यामुळे ही संधी मिळाली. हात तिकडे. हात खाली. हा एपिसोड आपण इथेच संपवतो आहोत. आपण उरलेल्या 5 अप्सरांबरोबर भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली फक्त झी मराठीवर.